संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं www.sankalpnews.co.in. नमस्कार, मी कस्तुरी. आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी. सुभाष यादव सर हे व्यक्तिमत्व म्हणजे वर्गखोली, जाहीर सभा आणि मैदान अशा सर्वच ठिकाणी नावलौकिक पटकावणारे आदर्श शिक्षक. प्राथमिक शिक्षक म्हणून भावी पिढी घडवण्याचे काम तळमळीने करणारे सुभाष यादव सर हे शालेय जीवनापासूनच एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. सन 1984 मध्ये जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. मात्र मल्लखांबाच्या प्रसार आणि प्रचारासाठी अहोरात्र प्रयत्न करून अनेक खेळाडू घडवणाऱ्या या हाडाच्या शिक्षकास व मल्लखांब प्रशिक्षकास अद्यापही महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती अथवा दादोजी कोंडदेव आदर्श प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त होऊ शकला नाही. याची खंत अनेक क्रीडापटूंच्या मनात दाटून आहे. देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी सुभाष यादव सर यांचे मल्लखांब प्रात्यक्षिके पाहिल्यावर त्यांना शाबासकी दिली आणि तू या क्षेत्रात फार मोठं नाव कमवशील असा आशीर्वादही दिला. श्री यादव यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती अथवा दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त झाल्यास निश्चितच एका जिद्दी आणि अविश्रांत मेहनत घेणाऱ्या मल्लखांबपटूचा यथार्थ गौरव होणार आहे. पाहूयात या ज्येष्ठ क्रीडापटू व क्रीडा प्रशिक्षकाच्या जीवन कार्याचा सविस्तर वृत्तांत संकल्प न्यूज मराठीवर. सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांबाच्या प्रसार आणि प्रचारासाठी धडपडणारे सुभाष यादव सर यांची जीवनगाथा सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सुभाष यादव सर यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी, कष्टांनी आणि जिद्दीने शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवला. गावी इयत्ता 7वी पर्यंतचं शिक्षण झाल्यावर सुभाष यादव सर हे पुढील शिक्षणासाठी सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आले. तेथे त्यांचे शिक्षक श्री थत्ते सर यांनी त्यांचा शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील ज्ञानाचा पाया मजबूत केला. अच्युतराव थिटे सर यांनी त्यांना मल्लखांबाची गोडी लावली आणि राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं. त्याचप्रमाणे क्रीडा महर्षी कैलासवासी दत्तोपंत परांजपे यांनी त्यांना सखोल मार्गदर्शन केलं. प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांना या खेळाची आवड लागली. पुढं महाविद्यालयात असताना भिडे गुरुजी व्यायाम शाळेत त्यांनी सराव करण्यास सुरुवात केली. क्रीडा क्षेत्र आणि आवड यामध्ये रममान होत असताना चरितार्थासाठी म्हणून आणि नवीन पिढी घडवण्याची आवड असल्यानं सन 1971 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवारंभ केला. शैक्षणिक कामाची आवड आणि त्यासाठी सतत धडपड करणारे शिक्षक म्हणून ते परिचित होते. इयत्ता 7वी परीक्षेचा निकाल सातत्यानं 100% लावणं, गटसंमेलनात चर्चेत सहभाग, उत्कृष्ट पटनोंदणीसाठी सतत प्रयत्नशील, शैक्षणिक परिसंवादात हिरिरीनं सहभाग, हिंदी आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेस विद्यार्थी बसवून सतत मार्गदर्शन, वक्तृत्व, चित्रकला इत्यादी स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागाबद्दल प्रयत्नशील, तसंच दर्जेदार अध्यापनासाठीही ते प्रसिद्ध होते. याशिवाय शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये वृत्तपत्रातील कात्रणांचा संग्रह, शैक्षणिक परिषदेस उपस्थिती, स्वतःचं ग्रंथालय, शैक्षणिक उठाव कामात ग्रामस्थांकडून भरघोस मदत मिळवण्यातही ते अग्रेसर होते. शाळेतील दत्तक पालक योजनेत सहभाग, महाराष्ट्र राज्य मल्लखांब स्पर्धेत पंच म्हणून आणि सातारा जिल्हा असोसिएशनमध्ये 5 वर्ष काम, जिल्हा संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळण्यासह मल्लखांब शिबिराचं आयोजन, विविध क्रीडा स्पर्धात सहभाग, राष्ट्रीय भारतीय मल्लखांब स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची निवड. त्याचप्रमाणे सप्टेंबर 1992 मध्ये त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. याचबरोबर आरोग्यविषयक प्रदर्शन भरवून समाज प्रबोधन करणं, स्थानिक यात्रेत मल्लखांब, लेझिम, मनोरे या कार्यक्रमांचं आयोजन करणं, तसंच अल्पबचत, कुटुंब कल्याण, वृक्षारोपण यासारख्या कामात ते नेहमीच अग्रेसर असत. विविध खेळांमध्ये प्रावीण्य प्रमाणपत्र मिळवणारे लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी अध्यापन सेवेदरम्यान नावलौकिक संपादन केला होता. रेणावळे, जांभळी, अनवडी, जोशी विहीर, भुईंज, जाम, किकली, कारी, लावंघर,
करंजे, करंडी, लिंब, गोवे, कन्हेर अशा अनेक प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना मल्लखांबाचा प्रचार आणि प्रसार करण्यातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. मल्लखांबामध्ये हजारो खेळाडू तयार केले. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही पदकांची कमाई केली. अकले, लिंबगोवे तसंच बसापाची वाडी या ठिकाणीही त्यांनी मल्लखांबाचा प्रचार आणि प्रसार केला. अनेक विद्यार्थी घडवले. वाई परिसरात शेकडो मल्लखांबपटू घडवण्यात आणि त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देण्याचं सर्व श्रेय निवृत्त शिक्षक सुभाष यादव यांना जातं. मल्लखांबाचे खेळाडू तयार करण्यासाठी त्यांनी अव्याहतपणे 55 वर्ष कष्ट केलं. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी मल्लखांब या खेळाची आवड जपली आणि प्रशिक्षक म्हणून ती आणखी समृद्ध केली. महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी उत्कृष्ट मल्लखांब सादरीकरणाबद्दल त्यांना गौरवलं होतं. या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी जीवाचं रान करून हजारो विद्यार्थ्यांना हा खेळ शिकवला. मल्लखांब खेळासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सेवानिवृत्तीनंतर वाईच्या पागा तालीम तसंच किसनवीर महाविद्यालयात मल्लखांब, योग, प्राणायाम यासाठी त्यांनी टीम तयार केली. मल्लखांब क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार किंवा दादोजी कोंडदेव आदर्श प्रशिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा यथार्थ गौरव व्हावा अशी मागणी त्यांच्या विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व स्तरातून होत आहे. पाहूया सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार श्री विठ्ठल माने यांनी घेतलेली श्री सुभाष यादव सर यांची प्रकट मुलाखत. प्राथमिक शिक्षणाच्या सुक्षेत्री आरखून पारखून बीज पेरण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राचं वैभव सतत वाढतं राहावं आणि देशी खेळांचा प्रचार व्हावा, सामान्य माणसाला, विद्यार्थ्यांना व्यायामाचं महत्त्व कळावं म्हणून क्रीडा क्षेत्रात बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो या वृत्तीचं वरदान ज्यांना लाभलं असे गुरुवर्य श्री सुभाष यादव यांची त्यांच्या देशी पण लोप पावत चाललेल्या फारशा लोकप्रिय नसलेल्या खेळाबद्दल अर्थात त्यांच्या आवडीच्या मल्लखांब या क्रीडा प्रकाराबद्दल आज आपण त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणार आहोत. मी आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी सन्माननीय श्री सुभाष यादव सरांना नमस्कार करतो. नमस्कार सर. प्राथमिक शिक्षणाबरोबरच समाजसेवा, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, योगासनं आणि त्यांचा प्रचार यासाठी काम करणारे आपण या क्षेत्रात अनेक खेळाडू तयार केले आणि आपल्या देशी खेळांचा प्रभाव किंवा प्रसार पुढच्या पिढीत संक्रमित व्हावा यासाठी अत्यंत निष्ठेनं, निरपेक्ष भावनेनं सतत काम करत आला आहात. त्या अर्थानं आपणास या क्रीडा प्रकाराची, मल्लखांबची आवड कधीपासून आपल्याला निर्माण झाली किंवा त्या विद्यार्थी दशेपासून की तुम्ही क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य नेमकं कधी मिळवलं, कसं तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात? मी आत्ता 7वी पास झाल्यानंतर 7वी नंतर पूर्वी मला मल्लखांबाची काही माहिती नव्हती, परंतु 7वी नंतर मी सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी त्या शाळेला तालीम होती आणि त्या तालमीमध्ये आम्ही शाळा सुटल्यानंतर व्यायामाला जायचो. त्यावेळेस अच्युतराव थिटे, थत्ते सर हे दोघे आमची मल्लखांबाची तयारी करून द्यायची. त्यांना विविध प्रकारचे अनेक प्रकारच्या उड्या, आड्या, बॅलन्स, कसाच्या उड्या अशा मल्लखांबाचे प्रकार त्यांनी अगदी बसून आमच्याकडनं घटवून करून घेतले आणि त्यामुळं मला
त्यांच्या त्या कसून घेतल्यामुळं पुढील जीवनात बरंचसं मला स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळवता आलं. शाळेमध्ये सुद्धा 8वी ते 11वी म्हणजे प्रत्येक वर्षी मला व्यायामातील प्रावीण्य म्हणून पारितोषिक, बापट पारितोषिक म्हणून मिळायचं. का तर मी विविध मलखांब, डबलबाज, सिंगलबाज, जोर, बैठका, खो खो, कबड्डी यामध्ये भाग घ्यायचो आणि त्यामुळं सगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळाल्यामुळं शाळेनं बक्षीस ठेवलं होतं. ते बक्षीस मला मिळायचं. विशेष म्हणजे शाळेच्या गॅदरिंगमध्ये मला 5-6 वेळा बक्षीस स्वीकारण्याचा मान मिळाला स्टेजवर. खरे शाळा माऊलीनं भारत येऊन घडवलं मलखांबातलं. म्हणजे शाळा माऊलीनं जी गोडी लावली ती पुढच्या काळात तुमच्या उत्तर आयुष्यात जे तुमचं उदरनिर्वाहाचं, उपजीविकेचं साधन बनून शिक्षक म्हणून तुम्ही सेवेत रुजू झाला. मग हे शिक्षक म्हणून सेवा करताना आपण तो जो वारसा आहे, तो वसा आहे, मल्लखांबसारख्या दुर्लक्षित क्रीडा प्रकाराचा जो वारसा आहे, तो कोणकोणत्या गावात आणि कशा प्रकारे पुढं नेला किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला? सुरुवातीला SSC पास झाल्यानंतर मी विनय गुरुजी व्यायाम मंदिरात सराव करू लागलो आणि नंतर त्याच वेळेस मला आणीबाणीच्या काळात सर्व्हिस मिळाली. 10वी 11वीचे पास होत आणि मी लिम गोव्याला प्रथम शाळेमध्ये दाखल झालो. त्यावेळी शिक्षक म्हणून दाखल झालो आणि त्यावेळी माझ्यातली क्रीडा म्हणजे मलखांबाविषयीची आवड मला गप्प बसून द्यायला म्हणून मी तिथं सुरू केलं मलखांब शिकवायचं. त्यामुळं तिथल्या ग्रामस्थांना, मुलांना फार आवड निर्माण झाली आणि तिथं मग उपक्रम चालू केला. दरम्यान काळात कृषी मंत्री शरद पवार असताना त्यांची व्हिजिट आली. त्यांच्यासमोरसुद्धा मी त्याचं प्रात्यक्षिक सादर केली आणि त्याचा आवड निर्माण झाली मला चांगली. छान. पवारसाहेब एक क्रीडाप्रेमी आणि क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन देणारे एक व्यक्तिमत्व म्हणून राज्यभर देशभर ओळखलं जातं. ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन असेल, खो खो असोसिएशन असेल, भारतीय ऑलिम्पिक संघटना असेल आणि इंटरनॅशनल क्रिकेट संघटना जी ICC म्हणून ओळखली जाते, त्या संघटनेचे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अध्यक्ष राहिलेत. अशा व्यक्तीच्या समोर आपल्या विद्यार्थ्यांचं मल्लखांबमधलं क्रीडा नैपुण्य सादर करण्याची संधी मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि ती तुम्ही उमेदीच्या वयात म्हणजे गोवे तालुका सातारा इथं कार्यरत असताना तुम्हाला ती संधी मिळाली. त्या संधीचं तुम्ही प्रात्यक्षिकात रूपांतर केलं किंवा पालकांपर्यंत आणि कला समाजापर्यंत पोचवली. म्हणजे कला सकलांपर्यंत पोचवण्याची ती तुमची जी संधी होती ती सुरुवातीच्या काळात मिळाली. आणि मग तिथून गोवे इथं सुरू झालेला तुमचा शैक्षणिक प्रवास किंवा क्रीडा शिक्षक म्हणून मार्गदर्शकाचा प्रवास पुढं कुठल्या कुठल्या गावात तुम्ही त्या खेळाचा प्रसार केला, तुमच्या अध्यापनाबरोबरच ते काम मार्गी लावलं किंवा पुढं नेलं? पुढं वाई तालुक्यामध्ये खानापूरला माझी बदली झाली आणि माझी ती मलखांबाची क्रीडा प्रवृत्ती मला गप्प बसून देईना. त्यामुळे तिथंसुद्धा उपक्रम आम्ही चालू केला. ओझरड्या गावामध्ये जुना मलखांब होता, तो काढून आणला आणि खानापूरमध्ये राहून तिथं आम्ही त्या मुलांना सुरुवात केली. मग 20 मुलं चांगली तयार झाली तिथं. सुरेश सोमा पवार, कारोके वगैरे, राजेंद्र काळोखे आणि ती मुलं घेऊन मी चिखलीच्या यात्रेमध्ये घेऊन जायचो. म्हणजे मलखांबा तिथं दिवसा छबिना असायचा आणि त्या छबिना पालखीसमोर मलखांबाचं प्रत्यक्ष पूर्वीपासून चालायचं तिथं. पण आमची टीम पहिल्यांदा तिथं सादर केला मलखांब. ग्रामस्थांनी अतिशय अभिनंदन केलं, आम्हाला बक्षिसं दिले. त्यानंतर जवळजवळ 10 वर्षी मी त्या चिखली गावामध्ये मुलं घेऊन जात मलखांबाची. विद्यार्थ्यांना चिखली किंवा जिथं जिथं प्रदर्शन असेल तुमच्या खेळाचं आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं, क्रीडागुणांचं, तिथं मग विद्यार्थ्यांनाही काही पारितोषिकं मिळून प्रोत्साहन मिळत असणारच. कारण चिखलीमध्ये आजूबाजूच्या परिसरातले अनेक लोक
यात्रेला येतात आणि दिवसा छबिना असणं, अन्य गावात सगळीकडे सायंकाळी रात्री उशिरा छबिना असतो, इथली दिवसा. मग विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहक वातावरण आपल्यामुळं झालं असेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी थोडे अभ्यासात मागे आहेत, त्यांना शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल आस्था, गोडी वाढवण्याचं कामही सरांच्या विद्यार्थ्यांनी केलं आहे. सांगायची लक्षात राहिलेले असे काही खेळाडू जर आपण किंवा मल्लखांबपटू सांगू शकाल की आजही तुमच्या स्मरणात आहे, त्यांचे कलागुण, त्यांनी पुढं तो वारसा पुढं नेला असे? इथं मी आवेपुरीला असताना शाळेमध्ये विठ्ठल गोळे म्हणून एक विद्यार्थी चांगला तयार झाला. 5वी 6वी 7वी त्याला मी मलखांबाचं कोचिंग दिलं. तो प्रॅक्टिसला येत नव्हतं म्हणून मी बोलायचं, परंतु तेवढ्यापुरतं वाईट वाटायचं मला. परंतु त्यांनी चिकाटीनं चांगला तयार झाला. तो नॅशनल प्लेयर झाला, पुढं राष्ट्रीय पंच झाला आणि वाईमध्ये निर्मिती स्पोर्ट अकॅडमी त्यांनी काढली आणि तो सध्या 18 वर्ष झालं तो मलखांब प्रचाराचं काम करत आहे. वा वा. म्हणजे त्या विद्यार्थ्याला तुम्ही जे दिलं त्याला खेळाडू केलं, पण त्यातून त्याला जीवनाची दिशा गवसली, त्याला पुढं कसं जायचं आणि ह्या आवडीचा, शिक्षकांनी निर्माण केलेल्या गोडीचा आपला उदरनिर्वाहाचं साधन आणि त्याचबरोबर क्रीडा कौशल्यांचा, क्रीडा प्रकारांचा प्रसार प्रचार करण्याची संधी म्हणून त्यानं ते पाहिलं. म्हणजे तुमच्या एका विद्यार्थ्यानं गुरूंनी दिलेला ज्ञानरूपी वसा आहे, तो वारसा चालवला आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या न्यायानं तुमचे विठ्ठल गोळे हे विद्यार्थी आता पुढे जात आहेत. ते अन्य देशीबरोबरच अन्य खेळातही पारंगत आहेत. हे बऱ्यापैकी या परिसरातील सामान्य माणसं, क्रीडा कुशल मंडळी किंवा क्रीडा शिक्षक जाणतातच. देशाचे दिवंगत उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्यासमोरही आपल्याला मल्लखांब प्रात्यक्षिकं सादर करण्याची संधी मिळाली असं मी ऐकलं आहे. तर त्यासंबंधी आपल्या भावना काय आहेत? त्याचं असं झालं की मी सर्व्हिस करत करत BA झाल्यानंतर मला शारीरिक शिक्षणाची आवड असल्यामुळं मी BPED कॉलेजला गेलो सातारला आणि तिथं विठ्ठलराव सोमन, पुन्हा पराडकर, विलासराव पाटील, किसनवीर आबा आणि परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण आले आणि विठ्ठलराव सोमनांनी मला ते मलखांबाचं प्रात्यक्षिक करायला सांगितलं. तेव्हा त्यांच्यासमोर मी प्रात्यक्षिक दाखवलं आणि ते पाहून मग यशवंतराव चव्हाणांनी टाळ्या वाजवल्या, अभिनंदन केलं की असा मलखांब मला बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळाला, असे उद्गार त्यांनी काढले आणि तिथून पुढं आम्हाला स्कोप मिळत गेला. लोकमान्य टिळक असोत, क्रांतिसिंह नाना पाटील असोत किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांची पिढी असो, त्या पिढीमध्ये इंग्रजांबरोबर लढताना शस्त्रांची मर्यादा होती. शस्त्रास्त्र आपल्या देशात नव्हती. आपला देश अविकसित होता, पारतंत्र्यात होता. या देशामध्ये शक्ती किंवा ताकद हेच सामर्थ्य होतं आणि त्यावेळेला बलोपासना म्हणजे अगदी आपल्या हनुमानापर्यंत हा संदर्भ जातो की गावोगावी बलोपासना केली जावी, तरुणांना व्यायामाचं महत्त्व कळावं म्हणून समर्थ रामदासांनी गावोगावी तालमी आणि हनुमानाची मंदिरं उभारली. आणि मग तुमचा हा जो वारसा आहे, यशवंतराव चव्हाण त्याच्याशी निगडीत आहेत, जवळ आहेत आणि मग त्यांनी तुमचं कौतुक करणं ही फार मोठी अचिव्हमेंट म्हणता येईल तुमच्या जीवनातली. कारण एका राष्ट्रीय नेत्यानं तुमच्यासारख्या शिक्षकाच्या या नैपुण्याचा, तुमच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा गौरव करावा, टाळ्या वाजवून अभिनंदन करावं, तुमच्या जवळ येऊन तुमचं कौतुक करावं, ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि असा अहोभाग्याचा क्षण फार कमी शिक्षकांच्या वाट्याला येतो. तर शिक्षक म्हणून तुमचे काही अनुभव, असे काही संस्मरणीय शिक्षक म्हणून, क्रीडा कौशल्यावर तर आपण अजून बोलणार आहोतच, पण शिक्षक म्हणून काही आपल्याला सांगायचं असल्यास? शिक्षक म्हणून कार्य करत असताना मला म्हणजे 2, 4, 5 वर्षांनी अशा बदल्या व्हायच्या. मग प्रत्येक शाळेत जाईल
मी मलखांबाची मुलं तयार केली. जुना मलखांब किंवा बगाडाचा मलखांब किंवा एखादं बगाडाचं लाकड पडून असेल तर त्याचा मलखांब तयार करून तिथं नवीन मलखांबाची टीम तयार केली. परखंदी या गावी अशीच टीम तयार केली आणि ती किकलीला, सातारा जिल्हा सामन्यात, पुण्याला नेली. अशाच प्रकारे आबेपुरीला सुद्धा जवळजवळ 7 वर्ष मी काम केलं. तिथं ती सुद्धा टीम नागपूरपर्यंत लहान गटातली सुद्धा मुलं घेऊन गेलो. त्यावेळी माननीय गट शिक्षणाधिकारी त्यावेळी वाई तालुक्याचे त्यांनी मला रजा वगैरे मंजूर करून पुढं स्कोप दिला आणि मी नागपूरला टीम घेऊन गेलो. आणि त्यावेळेस एका पालक म्हणाले की तुम्ही या मुलाबरोबर तुम्ही स्वतः असाल तर मी पाठवतो मुलाला. असा विश्वास निर्माण झाल्यामुळे मी मुलं घेऊन गेलो राजाकडून. अशा बऱ्याच शाळेमध्ये असा अनुभव आला की बरीचशी मुलं आवडीनं मुक्काम करत होती. आणि आबेपुरीमध्ये असं झालं की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मी हे मुद्दाम डेमो दाखवायचो प्रात्यक्षिक. त्यावेळी लोकांना हे नाविन्य पाहून मुंबईच्या लोकांनी मलखांबसाठी गाद्या, मलखांब आणि बक्षिसं अशी बरेचसे स्कोप दिला, बराचसा प्रोत्साहन दिलं आणि ती कला अनेक मुलांना देता आली. जवळजवळ 65 मुलांना राज्याची जिल्ह्याची सर्टिफिकेटं आणि बक्षिसं मिळाली आणि 14 मुलांना राज्याची सर्टिफिकेट बक्षिसं मिळाली. वा, छान. त्याचं समाधान मला आहे. समाधान, सुख हे आपण केलेल्या कर्तबगारीची जेव्हा फळं प्रत्यक्षात रुजतात, वाढतात, तेव्हा ते कुठंतरी आपल्या मनाला समाधान मिळतं आणि ते समाधानी तुम्ही तुमच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या कारकिर्दीबद्दल असणं ही या तुमच्या ज्येष्ठत्वाच्या वयात फार आवश्यक गोष्ट आहे. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया की ज्यावेळी आपण पहाटे लवकर उठावं लागत असेल, व्यायामासाठी जावं लागत असेल, त्यावेळेला कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे आपल्या अर्धांगिनी सुमन ह्या शिक्षण क्षेत्रातच होत्या, पण त्यामुळं तुमची थोडी सकाळी घाई गडबड असणं, आवरण असेल घरातलं, मग हे सगळं करून तुम्हाला आता अलीकडच्या काळात आम्ही पाहतो तुम्हाला की तुम्ही योगासनाचा छंद जोपासता, पतंजली योग समितीसारख्या किंवा योगासनांचे वर्ग घेता, पहाटेपासून त्यासाठी तुम्हाला कार्यरत व्हावं लागतं. तर अशा वेळेला कुटुंबियांचं सहकार्य कितपत मिळतं किंवा त्यांची प्रतिक्रिया काय असते? कुटुंबियांचे सहकार्य अत्यंत चांगलं होतं. कारण स्पर्धेला जाताना मुलं मी जेव्हा परगावी घेऊन जात असे तेव्हा आल्यानंतर आम्हाला वेळ व्हायचा, रात्र व्हायची. कुटुंबियांनी त्या मुलांसाठी स्वतः स्वयंपाक केला. सांगायचं त्यांनी बरंचसं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं मुलांनासुद्धा मला बरंचसं देता आलं. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही या मुलांना गावी पाठवायचो. या पुण्याला, सातारला अशा अनेक ठिकाणी, नागपूरला अनेक ठिकाणी मुलं स्पर्धेला न्यायचो. त्यावेळी खेड्यातल्या मुलांना गाडी नसायची आणि त्यावेळी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी असायची. त्यामुळे आम्ही हे केल्यानंतर त्यावेळी हॉटेल किंवा हे बाकीचं काही जास्त नव्हतं. बरोबर. पण घरच्या मिसेसने आमच्या चांगलं सहकार्य केलं. म्हणजे त्यांनी स्वतः अन्नपूर्णा बनवून या विद्यार्थ्यांना जेवू खाऊ घालण्यासाठी स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याचाही त्रास तुम्ही घेतलात. म्हणजे एका अर्थानं तुम्ही या खेळाच्या प्रसाराबरोबरच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ज्या जीवनातल्या गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेसाठीही काम केलं. तसंच अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला आणि योगा या खेळाचा किंवा क्रीडा प्रकाराचा किंवा व्यायाम प्रकाराचा म्हणूया, व्यायाम प्रकाराचा प्रसार आता अलीकडच्या काळात वाढलेला आहे. म्हणजे घरात बसून काही व्यायाम करता येतात अशा अर्थानं. मग योग प्रशिक्षक म्हणून विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांना तुम्ही मार्गदर्शन करता,
मग याबाबत तुम्ही काय काय उपक्रम राबवलेत? अशी काही ठिकाणी तुम्ही पाहुणे म्हणून गेला असाल, प्रात्यक्षिकं दाखवली असतील, त्यासंबंधी थोडंसं जाणून घ्यायला आपल्या दर्शकांना, आपल्या श्रोत्यांना आवडेल. त्याचं असं झालं की मलखांबाचं सतत 20 वर्ष मी प्रात्यक्षिक करत होतो, परंतु पुढे पुढे अंग असं वळत नाही मलखांब. म्हणून मी रिटायर व्हायच्या वेळेस द्रविड हायस्कूल वाईमध्ये गिरीश फरंदे यांचं ते शिबिर योगाचं पाहिलं. तेव्हा रिटायर होण्याआधीच मी ठरवलं की रिटायर झालं आपण पूर्ण वेळ हे शिकायचं आणि आपण हे योगाचा धडे घ्यायचे. त्यामुळे मी त्या योगाच्या क्लासला अटेंड झालो. सातारचे DM पाटील हे प्राध्यापक यायचे शिकवायला वाईमध्ये. त्यांच्या ह्यानं हरिद्वारला जायला मिळालं. हरिद्वारला रामदेव बाबांच्या समोरच आम्ही सगळं योगाचं शिकलो. आणि नंतर मग वाई, खंडाळा, महाबळेश्वर या 3 तालुक्यात पतंजली योग समितीच्या माध्यमातून 135 शिबिरं घेतली आम्ही आणि त्यातून योगाचा प्रचार केला. छान. आता आपल्या एकूण प्रयत्नांना, परिश्रमांना, तुम्ही ज्या संस्थांसाठी काम करता, ज्या व्यक्तींसाठी काम केलं किंवा जिल्हा परिषदेकडं तुम्ही शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा दिली, मग अशा मंडळींनी काही आपला सन्मान, आपल्या ह्या कामगिरीबद्दल, कारकिर्दीबद्दल आपणास काही पुरस्कार नक्कीच प्रदान केले असणार. पुरस्कारांबद्दल काय सांगा? पुरस्कारामुळे मला मलखांबामध्ये 9 मेडल्स एकूण मिळाली. अरे वा. आणि माझी ती क्रीडावृत्ती किंवा मलखांबाचं प्रेम गप बसून देणार म्हणून मी प्रचार केला गावोगावी. जिथं बदली होईल तिथं नवीन मलखांब आणून प्रचार केला आणि त्यामुळं बरंचसं कार्य अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला तालुका पुरस्कार दिला. पुन्हा सातारा जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं आणि त्यामुळं आपलं बरंचसं चीज झालं असं वाटायला लागलं. खरं आहे. कारण पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचा विश्वास, ही लोकमान्यता तुम्हाला आधी मिळालीच होती. या लोकमान्यतेवर जिल्हा परिषदेनं आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवणं किंवा मलखांबमधली विविध मेडल्स तुम्हाला प्राप्त होणं, ही तुमच्या लोकमान्यतेवर राजमान्यतेची मुद्रा उमटण्यासारखं आहे असं नक्की वाटतं. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल एक शिवछत्रपती नावाचा क्रीडा पुरस्कार असतो, तर किंवा प्रशिक्षकांसाठीचा गुरु दादोजी कोंडदेव पुरस्कार, हा पुरस्कार पात्रता असूनही आपणास मिळाला नाही असं आम्हाला वाटतं. तसं आपणास वाटतं का? ते सुरुवातीला मी फॉर्ममध्ये सतत 7 वर्ष स्पर्धा खेळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव, त्यावेळेस यवतमाळला मला शेषराव वानखेडे क्रीडामंत्री यांच्या हस्ते सिल्वर मेडल मिळालं होतं. आणि त्यावेळी मुंबईला यवतमाळला सामने झाले. त्यानंतर पवनपुत्र व्यायाम शाळा चेंबूरला स्पर्धा झाल्या, त्यावेळी मला नंबर आला होता पहिला. पण त्यावेळी आम्हाला ते काय प्रसिद्ध कागदी घोडे नाचवणे काय जमलं नाही. त्यामुळं 2रा नंबर येऊनसुद्धा 3ऱ्या नंबरला छत्रपती अवॉर्ड मिळाला आहे. आणि त्यानंतर आपल्याला वाटायला लागलं की आपण असं काहीतरी मिळवावं, म्हणून मी अधिक वेगाने प्रयत्न करत होतो प्रचाराचा, मलखांबाचा. पण ते अद्याप काय साध्य झालं नाही. काही हरकत नाही. शेषराव वानखेडे हे फार थोर व्यक्तिमत्व होतं क्रीडा क्षेत्राच्या. विचार केला तर आज मुंबईचं सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम आहे, ते मला असं वाटतं की ते शेषराव वानखेडेंच्याच स्मृती, त्यांच्या नावानं त्या स्टेडियमला नाव देऊन त्या जतन केलेल्या आहेत. पण अशा व्यक्तीनं तुमच्या कर्तृत्वाची दखल घ्यावी, तुम्हाला प्रोत्साहन द्यावं, पाठिंबा द्यावा, हे पुरस्कारापेक्षाही कमी नाही. मलखांब आणि शिक्षकांची सेवा, शिक्षक म्हणून तुमची सेवा, यापैकी
मग निवड करायची आली वेळ तर आपण कशाला प्राधान्य द्याल, क्रीडा क्षेत्राला की अध्यापन कौशल्याला? काय जर आता पुन्हा संधी मिळाली असं समजा? अध्यापन कौशल्य तर आहेच, म्हणजे ते सर्व्हिस करण्याच्या दृष्टीनं आपण अधिक ज्ञान मिळवतो. पण मलखांबाच्या म्हणजे अधिक विद्यार्थ्याला जीवन जगण्यास, जसं म्हणतात की नवी घडावी पिढी प्रभावी, राष्ट्रोत्कर्ष साधावा, म्हणून हे प्रयत्न त्यांच्या भाषेत जे हवे ते द्या. संगणक शिक्षण बरोबर शारीरिक शिक्षण महत्त्वाचं आहे. कारण एका शाळेमध्ये मी खानापूरला असताना तो मुलगा 10वी चांगला पास झाला, माझ्या हातूनच गेला तो, आणि ITIला गेल्यानंतर लेथ मशीनवर काम करत असताना तो चक्कर येऊन पडला आणि त्यामुळं त्या संस्थेनं त्यांना अनफिट केलं त्याला. शेवटी त्याला त्याचं BA गाठता आलं नाही आणि तो एका शाळेमध्ये आता क्लार्क म्हणून काम करतो आहे. मग असं मुलांचं काही होऊ नये म्हणून दोन्हीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. संगणक शिक्षण, बाकीचे शिक्षण, बाह्य शिक्षण, जीवन जगण्याचं शिक्षण, त्याबरोबर शारीरिक शिक्षण असलं पाहिजे आणि ते जीवनात उपयोगी आहे, म्हणून हा प्रयत्न आहे. वा. आपल्या भविष्यातील योजना म्हणजे असं म्हणतात की क्रीडा स्पर्धा म्हणजे संस्कृतीचं श्रेष्ठत्व पटवून देण्याची संधी, असं जगभर मानलं जातं. सध्या ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा सुरू आहेत आणि या स्पर्धेतनं आपल्याला हेच दिसतं किंवा तुमच्या प्रकृतीकडं, शरीर प्रकृतीकडं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की ज्यांची तब्येत छान त्यांच्या ओठांवर फुलतं हास्याचं उधाण. म्हणजे आज शारीरिक स्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे आणि त्या स्वास्थ्याच्या संवर्धनासाठी, त्याच्या रक्षणासाठी तुम्ही जो प्रयास करताय, अर्थातच मी क्रीडा क्षेत्राचं या अर्थानं आभार मानतो, क्रीडा प्रशिक्षकांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं ज्यांना शरीराचं महत्त्व समजलं, म्हणजे शरीर स्वास्थ्य राखण्याचं महत्त्व समजलं, त्यांनी आणखी एक काम अजाणतेपणी केलं की कोणालाही न कळता की त्यांनी नवी पिढी ही व्यसनांपासून अलिप्त ठेवली, दूर ठेवली. ज्याला असं म्हणतात की शरीर माध्यम खलुधर्म साधनम, म्हणजे शरीर हे माध्यम, हे जर चांगलं राखायचं असेल तर आपण व्यसनांपासून दूर राहावं. हा संस्कारसुद्धा क्रीडा निपुण मंडळींनी किंवा या क्रीडा क्षेत्रात कार्यरत तुमच्यासारख्या जाणत्यांनी दिला आहे असं नक्की मला वाटतं. या मल्लखांब क्षेत्रात नव्यानं प्रवेश करू इच्छिणाऱ्या, विशेषतः क्रिकेटसारख्या खेळानं सर्वच देशी खेळांवर आक्रमण केलं आणि त्या काळात मल्लखांब क्षेत्रात नव्यानं येणाऱ्या तरुणांना आपला संदेश काय असेल? नवीन विद्यार्थ्यांनी देशी खेळाला सुद्धा म्हणजे महत्त्व दिलं पाहिजे. कारण देशी खेळात कस आहे, मलखांबमुळं मला शाळेच्या प्रत्येक टीममध्ये भाग घेता आला, म्हणजे निवड व्हायची. सर्व प्रकारच्या खेळात मलखांबाचं स्किल इतर खेळात सुद्धा वापरता येतं. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल यामध्ये सुद्धा माझं सिलेक्शन व्हायचं. बरोबर आहे. पकड आहे, सुटका आहे, चापल्य आहे तुमचं, अशा. त्यामुळे मलखांबचे सगळे स्किल त्यामध्ये वापरता येतात आणि आपल्याला स्कोप भरपूर आहे. तर देशातल्या म्हणजे महाराष्ट्र जिल्हा असोसिएशन ह्या संस्थांनी मलखांबाला, देशी खेळांना विशेष महत्त्व दिलं पाहिजे. कारण बाकीच्या कंपन्या ह्या क्रिकेटला याला महत्त्व देतात, त्याबद्दल वाद नाही, परंतु त्याबद्दल जास्त आपल्या देशी खेळांचा प्रचार झाला पाहिजे अशी आपली सदिच्छा आहे. महाविद्यालयीन जीवनात लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा या ठिकाणी तुमचं उच्च शिक्षण झालं आणि मग उच्च शिक्षणामधलं की काही विषयांची वाढ होते, काही विषय अभ्यासाला संख्या वाढते आणि मग त्याही परिस्थितीत तुम्ही मल्लखांब किंवा क्रीडा जी तुमचं नैपुण्य आहे ते कसं जतन केलं किंवा ती आवड तुम्ही कशी म्हणजे पुढं नेली किंवा विद्यापीठ पातळीवर, महाविद्यालयीन पातळीवर तुम्ही तुमची जी कारकीर्द आहे त्यासंबंधी थोडं व्यक्त व्हावं अशी विनंती आहे.
जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये एल.बी.एस. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मला तिथं स्कोप मिळाला मलखांमध्ये. पण त्याचवेळी मी साताऱ्यामध्ये न्यूजपेपर वगैरे टाकायचो, नाका कारकून काम केलं. परंतु मलखांबची आवड काही सोडली नाही. नित्यनियमाने मलखांब करायचो. त्यावेळी कॉलेजची टीम सातारा जिल्ह्यात पहिली आली. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाची मलखांबमध्ये. लाल बहादूर शास्त्री. आणि ती नंतर पुन्हा विद्यापीठात निवड झाल्यानंतर आमच्या एकाच कॉलेजचे 3 विद्यार्थी, विजय देशपांडे, मी आणि प्रकाश वाघ, हे तिथं चांगले सिलेक्शन झालं. म्हणजे विद्यापीठाच्या संघामध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामध्ये तुम्ही आणि तुमचे 2 मित्र. पुढं विद्यापीठामध्ये 8 दिवस सराव झाल्यानंतर विद्यापीठाने ऑल इंडिया इंटरसिटीमध्ये आम्हाला पाठवलं आणि ऑल इंडियातले जवळजवळ 2200 युनिव्हर्सिटी तिथं भाग घेतला होता पवईला, मुंबईला. आणि त्यावेळेस आमची मलखांबची टीम पहिली आली आणि त्या टीमचा मी कॅप्टन होतो. आणि ते आल्यानंतर आम्हाला शिवाजी विद्यापीठाने ब्लेझर अधिक त्यावेळचे 250 रुपये देऊन आमचा चांगला सत्कार केला. खंडू रांगणेकर क्रिकेटपटू यांच्या हस्ते आणि क्रीडा महर्षी नागेशकर यांच्या हस्ते सत्कार केला. आणि विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करताना काही यश तुमच्या हाती आलं किंवा कसं? म्हणजे यश तुम्हाला विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाच्या टीममधून खेळताना तुमचं क्रीडा कौशल्य पाहून मग पुढं संधी मिळाली का? विद्यापीठानंतर आंतरविद्यापीठ, राज्य पातळीवर वगैरे असं बऱ्याच ठिकाणी संधी मिळाली. पुन्हा पुण्याला 1 मेला महाराष्ट्र दिन, या वेळेस महाराष्ट्र दिनी तिथं कॅप्टन सी.व्ही. दामले महाराष्ट्र मंडळामध्ये दरवर्षी स्पर्धा घेत असत मलखांबाच्या. त्यावेळी मला 3 ते 4 वेळा म्हणजे 4 वर्ष सतत पहिला, दुसरा, तिसरा यामध्ये नंबर यायचा. आणि कॅप्टन सी.व्ही. दामले ते पुण्याचे क्रीडा महर्षी, त्यांच्या हस्ते बी सत्कार माझा झाला. आता सध्या त्यांचे चिरंजीव रमेश दामले हे स्पर्धा पुणे जिल्ह्यातील स्पर्धा म्हणून भरवतात. त्यामध्ये पंच म्हणून सुद्धा मला बोलवलं जातं. पंच म्हणून मी मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी 5-6 वर्ष चिपळूण या ठिकाणी काम केलं. मल्लखांब खेळातच मलखांब पंच. तशी ती खूप अवघड जबाबदारी. आणि मल्लखांबमध्ये म्हणजे आमच्यासारख्या सामान्य दर्शकांना त्यातले बारकावे, नियम हे काहीच माहीत असणं शक्य नाही. पण अशी फार कमी किंवा 1-2 हातांच्या बोटावर मोजण्या एवढीच मंडळी महाराष्ट्रभरात आहेत. म्हणजे तुम्हाला महाविद्यालयाच्या टीमचे कॅप्टनशिप तर करता आलीच, पण तुमचा खेळ, तुमचं कौशल्य पाहून शिवाजी विद्यापीठातल्या त्या विभागाच्या क्रीडा विभाग प्रमुखांनी तुम्हाला आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुद्धा शिवाजी विद्यापीठाची कॅप्टनशिप किंवा कर्णधारपद बहाल केलं. ही तुमची फार मोठी म्हणजे अचिव्हमेंट आहे म्हणूया किंवा उपलब्धी आहे, ज्यामुळं तुमच्या खेळाला खूप मोठा वाव मिळाला, मोठी संधी आणि मोठं मंच मिळाला. म्हणजे आणि त्यामुळं तुम्ही कुठंतरी आपण कुठल्याही स्पर्धेत आपण कमी नाही, कोणत्याही स्पर्धेत रनर नव्हे विनर व्हावं आणि कितीही परीक्षा येवोत पास विथ ऑनर व्हावं, हा जो आत्मविश्वास आहे तो जागा केला. नक्की सरांच्या या क्रीडा कौशल्याबद्दल आणि क्रीडा क्षेत्राच्या प्रचाराबद्दल जितके त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. अव्याहतपणे कोणतीही अपेक्षा नाही, काही नाही, वेळेचं भान नाही, अशा स्थितीत श्री सुभाष यादव सर हे दर शनिवारी आपल्या कामातून, आपल्या नित्य जीवनक्रमातून वेळ काढून आपल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या शाळांमध्ये दर शनिवारी सकाळीच पोहोचतात आणि सकाळी पोहोचून विद्यार्थ्यांना योगासनं असतील
किंवा मल्लखांब असेल त्याची प्रात्यक्षिकं दाखवतात, वेळ देतात आणि आपल्या परीनं आपल्या देशी खेळांचा प्रसार करण्याचं आणि व्यायामाची आवड समाजात विशेषतः नव्या पिढीत निर्माण करण्याचं काम त्यांनी हाती घेतले. त्याविषयी त्यांनी थोडे आपले अनुभव सांगावेत. योग प्रशिक्षण घेतल्यानंतर हरिद्वारला पण सातारा जिल्ह्याच्या आणि महाबळेश्वर तालुक्याचा मला तालुका प्रमुख केलं आणि त्यामुळे प्रचाराचं काम योगाच्या आम्ही सुरू केलं आणि दर शनिवारी शारीरिक शिक्षणाच्या तासाला एका शाळेत जाऊन योगाचं प्रशिक्षण नवीन पिढीला दिलं. आम्ही 135 शाळा अशा कव्हर केल्या. तसंच वाई, महाबळेश्वर, खंडाळा या ठिकाणी विविध शिबिरं योगाची घेऊन असा प्रचार केला की योगामुळं माणसाचं आरोग्यशील जीवन जगावं यासाठी आम्ही प्रयत्न करून 3 तत्त्व नेहमी त्यांच्यासमोर ठेवली की आपण नियमित आणि सातत्याने व्यायाम करा, त्याचा प्रचंड फायदा तुम्हाला आहे. कारण सध्याच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आहार कसा असावा, व्यायाम कोणचा करावा आणि काय करावं हे सगळं माहिती आम्ही त्या शिबिरामध्ये देतो. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अति आहार आणि वैतागावर याने वजनात वाढ होते, आयुष्यात घट होते. हे त्यांना पुन्हा सांगतो आम्ही. आणि आपण जे अन्न खातो त्यातलं आपल्या शरीराला किती पोषक आहे, किती हे बाधक आहे, हे वजनामुळं एक रोग चिकटतात. त्याच्यावर कंट्रोल करायचं आणि प्राणायाम नाही तर प्राणायाम नाही, योगा नाही तर व्यायाम नाही तर जेवण नाही, अशी आपली दिनचर्या असली पाहिजे असं आवर्जून सांगतो. आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे. आपलं सकाळ दुपार संध्याकाळ जे खाणं आहे ते बदललं पाहिजे. नित्य नियमानं खाल्लं पाहिजे. तिखट तुपट किंवा तेल तळलेलं वगैरे खाऊ नये. अशा पद्धतीनं जर आपली लाईफस्टाईलमध्ये बदल केला तर आपण आरोग्य चांगलं राखू शकतो आणि दीर्घायुष्य होऊ शकतो. वा, सरांनी अत्यंत एक समर्पक जीवनसूत्र सांगितलं. अति आहार आणि बैठा व्यवहार हा आरोग्याला मारक आहे आणि हे सामान्य गोष्ट आहे. पण याकडे केवळ खेळाडू विद्यार्थीच नव्हे तर साऱ्या समाजानं आपलं लक्ष वेधलं पाहिजे. आणि यादव सरांच्या अपेक्षेप्रमाणे दिवसात जो दिवसही आपण व्यायाम करणार नाही त्या दिवशी आपण आहारालाही सुट्टी दिली पाहिजे, अशी त्यांचा संदेश आहे. शिक्षक म्हणून, क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा प्रसारक म्हणून यादव सरांची कारकीर्द यशस्वी राहिलेली आहे. वैयक्तिक कौटुंबिक जीवनातलं यश अपयश हे माणसाच्या सार्वजनिक किंवा वैयक्तिक कामगिरीसाठी पूरक असतं. तर आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमी, आपली मुलं, आपल्या पत्नी या संबंधानं थोडं जाणून घ्यायला आम्हाला श्रोत्यांना आवडेल. शिक्षकाची नोकरी करता आमची पत्नीला सुद्धा मी BA आणि B.Ed केलेलं शिकत कारण कॉलेजला आम्ही सायकलीवर जायचो, त्यावेळी वाहनच नव्हतं. आणि नंतर पुढं चांगलेच दिवस आल्यानंतर मुलांना चांगलं शिक्षण दिलं. एक मोठा मुलगा जेवण म्हणून वर्लपूल कंपनीत कामाला आहे. तो मेकॅनिकल झाला आणि कंपनीतर्फे तो 3 वेळा अमेरिकेला गेलेला आहे. तिथं त्याचं कौशल्य दाखवलं. 1 वर्ष तिथं राहिला. आता तो पुण्याला काम करतो. दुसरा मुलगा तो मेकॅनिकली शेअर मार्केटचं काम करतो, पण तो IT इंजिनियर झाला. ते एका कंपनीमध्ये काम केलं त्याने 4 वर्ष, परंतु त्याला तिथं पगारवाढ बी होईना आणि कापलेले पैसे भरले बी जात नव्हते. म्हणून त्यांनी ती सोडली आणि त्याने शिरवळला कोर्स केला शेअर मार्केटचा आणि तो घरी लॅपटॉपवर काम करतो. आता त्याला नोकरी सध्या नाही, परंतु दोन्हीही मुलं निर्व्यसनी आहेत. याचं मला अत्यंत
समाधान आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही जीवनभर ध्येयानं प्रचार केला, निर्व्यसनी पिढ्या घडवल्या, ते तुमच्याही कुटुंबातल्या मुलांनी तसंच वर्तन, तसंच त्यांचं वागणं ठेवलं, याचा आनंद पिता म्हणून तुम्हाला यशस्वी आणि कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुख म्हणून असणं स्वाभाविक आहे. आयुष्याच्या वळणावर म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे तुमचं जे जन्मगाव आहे ते सातारा. मग आयुष्याच्या प्रवासात शिवाजी उदय मंडळ हे तुमच्या अगदी जीवनाचा अविभाज्य भाग. तिथंच तुम्हाला खेळांची आणि क्रीडा नैपुण्याची जे काही रुजवण तुमच्यामध्ये झाली ती तिथं झाली. मग आता आजच्या प्रवासात, आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्ही समाधानी किंवा तुम्हाला काय वाटतं मागे वळून पाहताना? आपण यशस्वी व्यक्ती म्हणून, यशस्वी क्रीडा प्रशिक्षक म्हणून, शिक्षक म्हणून, तुम्ही केंद्रप्रमुख म्हणूनही काही काळ कार्यरत होता. मग अशा प्रवासाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? सातारला मला शिवाजी मंडळमध्ये एक बबनराव उथळे, त्यांना अण्णा म्हणायचे, लस उर्फ बबनराव, त्यांनी बी बरंचसं सहकार्य केलं, स्कोप दिला मला नाशिकला जायला. त्यावेळी परिस्थिती नव्हती म्हणून गाडी भाडं वगैरे बरंचसं जाण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले. त्यावेळी गरीब परिस्थिती असल्यामुळे मला काही एवढं करता आलं नाही, पण मंडळाने चांगलं सहकार्य केलं. सातारचे क्रीडा महर्षी परांजपे, दत्तपंत परांजपे ह्यांनीसुद्धा प्रत्यक्ष खेळाचं प्रशिक्षण चांगलं दिलं. आणि थिटे म्हणून होते अच्युतराव थिटे, त्यांनीसुद्धा चांगला स्कोप दिला, त्यांनी मार्गदर्शन केलं. शाळेनं बी चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे शाळा माऊलीत खरं जीवन घडलं आमचं सातारा इंग्लिश स्कूल. याचं समाधान. म्हणजे तृप्त आणि समाधानी आयुष्य तुम्ही जगलात असं तुम्ही म्हणता. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे, सकारात्मकता आहे. त्याशिवाय असं प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं राहून गेलं. तसं आपल्याला काही वाटतं का? मला असं वाटतं म्हणजे सर्व्हिसमुळे ते जमलं नाही, परंतु एखादी क्रीडा संस्था काढावी, त्यामध्ये प्रचार करावा. परंतु ते म्हणजे महागायचं पैशाच्या आर्थिक दृष्टीनं ते जमलं नाही. पण एखादी संस्था काढावी, क्रीडा संस्था, आणि त्यामध्ये विविध प्रकारचे खेळ याचं प्रशिक्षण द्यावं, चांगला स्कोप नव्या पिढीला मिळावा, ही सदिच्छा होती. पण ते अपूर्णच राहिलं. खंत इथे खंत. वडिलकीच्या ज्येष्ठत्वाच्या अधिकाऱ्यानं आणि नात्यानं आपण काय संदेश देऊ इच्छिता दर्शकांना, किंवा काय लोकांनी म्हणजे शरीर स्वास्थ्याबद्दल, शारीरिक हालचाली, खेळ याबद्दल आपण काय बोला, काय सांगता? शरीर स्वास्थ्य हे सध्याच्या काळात आवश्यकच आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहेत, अशी खेळात सुद्धा स्पर्धा आहेत. आता ऑलिम्पिकला मनू भाकर यांनी जे 2 मिळवले, त्यांच्या पेपरमध्ये वाचलं तर त्यांनी सांगितलं की मी माझी ह्याची सुरुवात दिवसाची योगाने करते. वा. प्राणायाम, योग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक माणसाला आरोग्य पूर्ण जीवन जगण्यासाठी योग प्राणायाम तर केलाच पाहिजे. आणि तरुणांनी कौशल्यात्मक खेळात प्रावीण्य मिळवून पुढं सरकून आपल्या देशाचं नाव कमवलं पाहिजे, अशी एक अपेक्षा आहे. सध्याची पिढी अनेक मोबाईल आणि टी व्ही, आता तज्ज्ञ लोकांनी त्याला इडियट बॉक्स म्हणले. मग त्याच्या जास्त नादी न लागता आपलं जीवन कसं सुसह्य आणि चांगलं आरोग्यशील व्हावं या दिशेनं प्रयत्न करावा, अशी एक अपेक्षा आहे. खरं आहे, खेळाचा आनंद हे जीवनाच्या अस्तित्वाचं सौंदर्य आहे. आणि या सौंदर्याची ओळख करून घेत असताना अडचणींवर मात करण्याची जी अभिमानाची भावना असते, ती भावना सामावलेली आहे असं आपण श्री सुभाष यादव सरांशी गप्पा मारताना, त्यांच्याशी बोलताना जाणवलं. अशाच सकारात्मक मनोवृत्तीची
सर्वच ज्येष्ठ मंडळींच्याकडून आता समाजाला अपेक्षा आहे, कारण सकारात्मकतेनं जीवन निरोगी होतं. आपण मगाशी मनू भाकर या ऑलिम्पिकपटूचा किंवा मेडल ज्यांनी प्राप्त केलं त्यांचा उल्लेख केला. त्या योगानं सुरुवात करतात. म्हणजे तुम्ही असाच संदेश देऊ इच्छिता की व्हा योगी, योगासने करणारे व्हा, रहा निरोगी. व्हा योगी, रहा निरोगी. आणि याबरोबरच आपण सुभाष यादव सरांच्या गप्पांना या ठिकाणी विराम देत आहोत. अशा एका चांगल्या उपक्रमासाठी संकल्प मीडिया ॲबिलिटी सेंटरसाठी तुम्ही आठवणीनं वेळ दिलात आणि तुमचे अनुभव आमच्या दर्शकांसाठी, आमच्या एकूण श्रोत्यांसाठी आम्हाला शेअर केले, आम्हाला अनुभव कथन केले. त्याबद्दल मी संकल्प मीडियाच्या वतीनं आपले मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आपल्या कृतार्थ जीवन गाथेविषयी सुभाष यादव सर यांनी या प्रकट मुलाखतीत विविध पैलूंना हात घातला व आपले अनुभव मांडले. निश्चितच त्यांचे हे अनुभव नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे कार्य लक्षात घेता त्यांना महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरीबद्दल शिवछत्रपती अथवा दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळायला हवा. यादव सरांसारखे गुरु लाभणे भाग्याचे ठरते असे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी आवर्जून म्हटले आहे. असे थोर व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत आले आणि त्यांनी आपल्या जीवन प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. संकल्प न्यूज मराठीच्या वतीने आम्ही त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना शासनाचे मानाचे पुरस्कार मिळावेत आणि आरोग्यमय दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा. धन्यवाद.